नमस्कार. सातारा जिल्ह्यातील मेरुलिंगाच्या कुशीत वसलेलं झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं माहेरघर व पेशव्यांचे राजगुरू श्री ब्रह्मेंद्र स्वामी यांचे समाधीस्थळ असलेलं गच्च हिरवाईनं वेढलेलं धावडशी हे गाव. श्री ब्रह्मेंद्र स्वामींचं दातृत्व व राणी लक्ष्मीबाई यांचं कर्तृत्व असा ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या या धावडशी नगरीत 8 जून 1983 रोजी श्री ब्रह्मेंद्र स्वामी सेवा मंडळाचे श्री ब्रह्मेंद्र स्वामी हायस्कूल हे ज्ञानशिल्प उभारले. विद्या, भक्ती, शक्ती, उन्नती हे ब्रीदवाक्य अंगीकारत आणि जनहिताय जनसुखाय हा मूलमंत्र जपत या ज्ञानमंदिराच्या उभारणीचे शिल्पकार म्हणजे कैलासवासी डॉक्टर विठ्ठलराव पेंढारकर अर्थात आदरणीय बाबा आणि सोबतीला जीवाभावाचे सवंगडी आदरणीय कैलासवासी जगन्नाथ पवार व कैलासवासी बापूसाहेब साखरे. जेथे मुलींना 4थीच्या पुढे शिक्षण अशक्य होते तेथेच ही पुढील शिक्षणरूपी विकासाची ज्ञानगंगा आणण्याचं कार्य म्हणजे खरं तर जगन्नाथाचा रथ खेचण्यासारखं. पण या महान कार्यात पेंढारकर कुटुंब, भागवत कुटुंब यांनी स्वतःला अक्षरशः पूर्ण समर्पित केलं आहे. आज 100% पूर्ण अनुदानित असणाऱ्या या विद्यालयाच्या सर्व सोयींनी युक्त सुसज्ज अशा स्वमालकीच्या 3 इमारती दिमाखात उभ्या आहेत. शाळेच्या उभारणीपासून आज अखेर माजी परराष्ट्रमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब, राजमाता श्रीमंत सुमित्रा राजे भोसले, श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले, समाजसेवक अण्णा हजारे, प्राध्यापक कैलासवासी शिवाजीराव भोसले अशा अनेक महान व्यक्तींनी शाळा माऊली सदिच्छा भेट देऊन या कार्यास त्यांचे आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत. गेली 41 वर्षे विद्यालयाने केलेल्या अविरत प्रयत्नांची पावती म्हणजे श्री ब्रह्मेंद्र स्वामी हायस्कूल हे खेड्यातील हायस्कूल संपूर्ण पंचक्रोशीतच नव्हे तर राज्यात नाव मिळवून आहे. ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची आहेच. आज या विद्यालयात धावडशी, पिंपळवाडी, आकले, दत्तनगर, किडगाव, नेले, वरिये अशा आजूबाजूच्या गावातून जवळजवळ 250 विद्यार्थी इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी पर्यंतचे शिक्षण घेत आहेत. 100% सेमी माध्यम असलेल्या या विद्यालयात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे एकच ध्येय घेऊन सन्माननीय विश्वस्त डॉक्टर गिरीश विठ्ठलराव पेंढारकर, सन्माननीय संस्था पदाधिकारी व शिक्षकवृंद कार्य करत आहेत. तज्ज्ञ व अनुभवी उच्च शिक्षित शिक्षकवृंद असण्यासोबतच विद्यालयात विस्तृत क्रीडांगण आहे. कबड्डी, खो खो, लांब उडी, उंच उडी या खेळांमध्ये विद्यार्थी तालुका, जिल्हा स्तरावर यश संपादन करत आहेत. सन्माननीय डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या अनमोल सहकार्यातून उभारलेले सुसज्ज असे शालेय ग्रंथालय आज विद्यार्थ्यांना बौद्धिक हाऊ देत आहे. याशिवाय वर्गनिहाय ग्रंथालय हे ग्रंथसखी व ग्रंथसखा यांच्या माध्यमातून चालणारा स्तुत्य उपक्रम आहे. याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे आपले माजी विद्यार्थी व पालक यांच्यासाठीही विद्यालयाच्या ग्रंथालयाचे दरवाजे नेहमीच स्वागत करत आहेत. गेली 40 वर्षे विद्यालयाने
पादाक्रांत केलेली यशाची शिखरे व राबवलेले विविध सामाजिक शालेय उपक्रम पाहतात बजाज ग्रुप अर्थात हमारा बजाज यांनी विद्यालयास देऊ केलेली 60 लाख एवढी मोठी आर्थिक मदत व माझे विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक यांच्या सहकार्यातून उभारलेल्या जवळजवळ 1.25 कोटीच्या कैलासवासी राहुल बजाज शैक्षणिक संकुल या भव्य ज्ञानमंदिराचे उद्घाटन तत्कालीन आमदार व सध्याचे सन्माननीय मंत्री महोदय श्रीमंत छत्रपती श्री शिवेंद्रराजे भोसले व बजाज ग्रुप पुणे येथून सन्माननीय पदाधिकारी यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले आहे. याचा आनंद केवळ अवर्णनीय आहे. प्रशस्त हवेशीर असणाऱ्या वर्गखोल्यांमध्ये तंत्रज्ञानाचा हात हातात घेऊन प्रत्यक्ष ई-बोर्डच्या साहाय्याने घडणारी अध्यापन अध्ययन प्रक्रिया म्हणजे खरं तर मैलाचा दगडच. पण विद्यालयाने फळाखडूपासून ई-बोर्डपर्यंतचे हे अंतर पार केले ते भागवत ट्रस्ट यांच्या सहकार्यातून, यांच्या योगदानातून. प्रत्येक विषयासाठी शैक्षणिक सॉफ्टवेअर व दर्जेदार शैक्षणिक साहित्य, संपूर्ण विद्यालयात इंटरनेटची उपलब्धता, त्यामुळे ऑनलाईन तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच संपूर्ण शाळेला सौर ऊर्जेवर विजेची सोय, यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत निश्चितच अधिक भर पडण्यास मदत होत आहे. सुसज्ज प्रयोगशाळेत प्रात्यक्षिकांद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होत असतानाच ICT लॅबमध्ये विद्यार्थी तंत्रज्ञानाशी मैत्री करत आहेत. आरो प्युरिफायरने पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय असून विद्यार्थिनींना स्वतंत्र स्वच्छतागृहांची पुरेशी सोय आहे. विद्यार्थी सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध असून संपूर्ण शालेय परिसरात CCTV यंत्रणा कार्यरत आहे. हरित सेना उपक्रमाअंतर्गत ठिबक सिंचन, रेन वॉटर सिस्टीमने शालेय परसबाग फुलून येत आहे. या परसबागेतून घेण्यात येणाऱ्या टोमॅटो, वांगी, मिरची, बीट, मेथी, पालक, शेवगा याचे उपयोजन शालेय पोषण आहारात केले जात आहे. विद्यालयात इंग्लिश लॅब असून विद्यार्थ्यांचे कम्युनिकेशन स्किल वृद्धिंगत होण्यासाठी सन्माननीय सौ शुभदा काटदरे पुणे यांचे सहकार्यातून स्पोकन इंग्लिश उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची गोडी निर्माण करत आहे. याशिवाय वाचन संस्कृती जोपासण्यासाठी, अवांतर वाचन होण्यासाठी महावाचन चळवळ सुरू आहे. दर शनिवारी 1 तास होणारा योग वर्ग विद्यार्थ्यांची आरोग्यपूर्ण जीवनशैली निर्माण करण्यास प्रयत्नशील आहे. विद्यालयाने स्पर्धा परीक्षांमध्येही आजवर उत्तम यश संपादन केले आहे. इयत्ता 5वी व इयत्ता 8वी शिष्यवृत्ती, इयत्ता 8वी NMMS परीक्षा, इयत्ता 9वी 10वी चित्रकला ग्रेड परीक्षांची विशेष तयारी करून घेतली जाते. जादा मार्गदर्शन वर्ग, तज्ज्ञ मार्गदर्शकांची निर्मल यश व्याख्यानमालेचे आयोजन, ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग, पेपर सराव याचे फलित म्हणजे राज्य सरकार व केंद्र सरकारमार्फत मिळणारी ₹48,000 व ₹38,000 एवढी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी म्हणजे खरंच रत्न आहे. याशिवाय इयत्ता 10वी अर्थात SSC परीक्षा निकालाची उज्ज्वल परंपरा असल्याने खरंच विद्यार्थी येथे घडतात. या पालकांच्या, मान्यवरांच्या प्रतिक्रिया ऐकून निश्चितच खूप आनंद होतो
आम्हाला प्रेरणा मिळते. 21व्या शतकातील महत्त्वपूर्ण कौशल्य म्हणजे व्यवसाय शिक्षण. विद्यालयात IBT अंतर्गत कौशल्य विकसनासाठी शेती, सुतारकाम, इलेक्ट्रिशियन या विभागात विद्यार्थी कौशल्याधिष्ठित शिक्षण घेत आहेत व भविष्यकालीन रोजगार संधी निर्माण करत आहेत. विद्यालयात वेळोवेळी आरोग्यविषयी व्याख्याने, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, पक्षी निरीक्षण कार्यशाळा, दीपकला महोत्सव यासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची जडणघडण होत असतानाच विद्यार्थी स्वयंशिस्तीचे धडेही नित्याने गिरवत आहेत आणि त्यामुळेच चप्पल ही योग्य ठिकाणी आणि कचरा, कागद हा डस्टबिनमध्ये जाण्याचा कटाक्ष इथला प्रत्येक विद्यार्थी पाळत असताना आपणास दिसतो. या सर्व प्रवासात अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत अगदी नित्याने. सन्माननीय दीक्षित कुटुंब यांचे मार्फत गरीब व होतकरू मुलांना दिले जाणारे गणवेश, शालोपयोगी साहित्य, रुपये 60,000 एवढी आर्थिक मदत. तसेच लक्ष्मी केशव प्रतिष्ठान सातारा यांचे मार्फत घेतली जाणारी संगणक व विज्ञान प्रयोग यांची कार्यशाळा. याशिवाय इयत्ता 5वी-8वी स्कॉलरशिप व इयत्ता 10वी या विद्यार्थ्यांसाठी सन्माननीय डॉक्टर चंद्रशेखर तांबे यांच्या आर्थिक योगदानातून चालवली जाणारी निर्मल यश व्याख्यानमाला, शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा सकस शालेय पोषण आहार यामध्ये आपण देत असणारे योगदान आपल्या या निस्वार्थ दातृत्वामुळे, निर्लोभ प्रेमामुळे भावी सक्षम पिढी घडण्यात मोठे योगदान मिळत आहे. शाळा माऊलीला याचा निश्चितच खूप आनंद होत आहे. प्रशस्त सभागृहात संपन्न होणाऱ्या विविध कार्यक्रम, स्पर्धा यामधून विद्यार्थ्यांमध्ये सभाधितपणा निर्माण करून ऊर्जा देत आहेत. आज आपले अनेक विद्यार्थी वकील, डॉक्टर, शिक्षक, इंजिनियर, नेव्ही, सैन्यदल, IT क्षेत्र इत्यादी ठिकाणी कार्यरत आहेत. याशिवाय स्वच्छ सुंदर शाळा उपक्रम, इन्स्पायर अवॉर्ड, स्काउट गाईड, विविध सामाजिक उपक्रम, विविध शैक्षणिक उपक्रम यामध्ये मिळालेले अनेक पुरस्कार हे आजवरच्या सर्व प्रयत्नांचे श्रमसाफल्यच आहे असे मनापासून वाटते. आदरणीय बाबांच्या या सामाजिक शैक्षणिक कार्याचा वसा पुढे सातत्याने चालू आहे. तो सन्माननीय डॉक्टर गिरीशजी पेंढारकर विश्वस्त, सन्माननीय अध्यक्ष श्री बाळासाहेब साळुंखे, सन्माननीय सचिव श्री प्रभाकर जगन्नाथ पवार व सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमातून काया वाचा मने झाला विष्णुदास, काया वाचा मने झाला विष्णुदास या संत तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार सर्व सन्माननीय विश्वस्त पदाधिकारी हे काया वाचा मने विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगती होण्यामध्ये आपली कर्तृत्वरूपी सुमने विठ्ठलचरणी अर्थात आदरणीय बाबांच्या चरणी आजही नित्याने समर्पित करत आहेत.
मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच वेगळी असते. विद्यालयाशी आपला स्नेहबंध असाच वृद्धिंगत व्हावा ही श्री ब्रह्मेंद्र स्वामींच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.